Hi guys, welcome and welcome back to my YouTube channel. So welcome to a new vlog. तर फायनली ॲज आय मेन्शन इन द प्रिव्हियस व्लॉग तर आमचे आता एंट्रन्स सुरू होणार आहे. तर त्याआधी आम्हाला आहे प्रॅक्टिकल्स एक्झाम्स. तर आता आम्हाला आहे सब्जेक्ट कॉल DLCO, DS आणि OE अशा आमच्या 3 प्रॅक्टिकल्स एक्झाम होणार आहे. सो उद्या आहे आमची DLCOची आणि त्यानंतर DS आणि OE अशी 3 आहेत. वी हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर इट. आता म्हणजे बघू आता एक्झाम कशी जाते. आजचा व्लॉग आहे सगळा प्रिपरेशन. सो लेट स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर इट अँड आय एम नर्वस पण आहे मी की कशी एक्झाम जाईल वगैरे. किंवा लास्ट इयर आम्हाला इंटर्नल्स नव्हते म्हणजे अशी प्रॅक्टिकल एक्झाम्स, बट ह्या वर्षी आहे आणि ते पण एक्सटर्नल्स येणार आहे. लेट स्टार्ट आर ब्लॉग. तर पहिले आपण प्रिपरेशन स्टार्ट करूया. लेट्स मेक अ टू डू लिस्ट. आज काय काय प्रिपरेशन करायचं आहे आणि लेट्स बिगिन. माझी टू डू लिस्ट बनवून झालेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण प्रिपेअर करूया DLCO आणि त्यानंतर DS. सो लेट्स स्टार्ट. तर आता मी करते जेवण. लेट स्टार्ट. गाईज माझं DLCO रिवाईज करून झालेलं आहे आणि आता मला असं वाटते आपण शिफ्ट करूया DSवरती, कारण आता सिलेबस पण जास्त आहे आणि स्टडी करायला थोडं जास्त वेळ लागेल. सो लेट स्टडी DS. तर गाईज मी DS थोडंसं प्रिपरेशन केलं, थोडंसं रिव्हिजन करते आहे. तर मी हे स्वेटर पण घातले कारण आता खूप थंडी वाढली आहे. तर हे इतकं छान आहे, खूप मस्त आणि आय गॉट इट फ्रॉम काश्मीर. सो इट इज सो क्यूट. तर गाईज मी आता थोडा झोपली होती. मला चेअरवरून तुम्हाला वाटत असेल तर मला अभ्यास करताना थोडी झोपत होती. मी झोपून घेतली थोड्या वेळ आणि आता आपण मस्त गरम गरम चहा पिऊया, फ्रेश होऊया आणि परत अभ्यास करायचा. तर गाईज आता झाली संध्याकाळ अँड आय एम स्टील स्टडिंग. हे बघा सगळं असं मी असं पसारा घेऊन बसली आहे. तर उद्या DLCO आहे तर मी ठरवलं आता तेच रिवाईज करूया सगळं एकदम फर्स्टपासून लास्टपर्यंत. तर आता तेच करते आहे आणि आय एम नर्वस की उद्या म्हणजे कसं असेल आमचं प्रॅक्टिकल एक्झाम अँड ऑल. थोडे टेन्शन येतं आहे, बट बघूया. मी आत्ता आज ज्यांचं होतं त्यांना विचारलं की कसं होती तुमची एक्झाम अँड ऑल. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे हे होतं, वायवा होती, एक्सटर्नल्स आले होते आणि सगळं असं. सो बघूया आपल्याला कसं जातं प्रॅक्टिकल. लेट स्टडी. वेलकम बॅक. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज आहे आमची एक्झाम. सो मी आता उठली आहे. सगळ्यात पहिला आपण जाणार आहे वॉकला, त्यानंतर घरी येऊन करायचं प्रिपरेशन. सो लेट्स गो. तर गाईज आय एम अ मॉर्निंग पर्सन आणि मला असं वाटतं की वातावरण इतकं मस्त आहे. आत्ताच इतके फॉग दिसत आहेत, अजून थोडं लवकर उठेल अजून जास्त फॉग दिसतील. तर मी त्या रोडने येत होती बघा, अजून पण अशी धुकं दिसत आहे मस्त छान. मला खूप जास्त आवडलं वातावरण. इकडनं मस्त सनलाईट अशी डायरेक्टच फिरत आली मी आमच्या बिल्डिंगकडे. तुम्ही माझे पास्ट व्लॉग बघितला असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची बिल्डिंग आहे ती रेनोव्हेशनसाठी गेलेली. सो हिअर इज इट. मागून दाखवते बिल्डिंग. भरपूर काम एकदम पटापट होत आहे आमच्या बिल्डिंगचं.
अशी टर्नआउट होणार आहे आणि आत्तापर्यंत अशी झाली. कसं भारी दिसतं यार. तर गाईज आय गॉट बॅक होम आणि आता घरी जाऊन करूया प्रिपरेशन्स फॉर द एक्झाम. कशी असेल एक्झाम बघू आता काय होतं आज. मी सांगायलाच रिव्ह्यू. तर पहिले घरी जाऊया आणि लेट्स डू. आय वॉज प्रिपेरिंग आणि आता मला ना तेच करून असं डोकं हे झालेलं आहे की म्हणजे असं वाटते की येतं पण आहे पण टेन्शन पण येतं की यार झालं आहे का नाही. बट बघू आता काय होतं. अजून रिव्हिजन असं वाटते करू की नको कारण असं डोकं हे झालं आहे की यार येते की नाही मला किंवा काय होईल एक्झामला. बट विश मी लक. तर गाईज ऑल सेट, लेट्स गो नाव टू कॉलेज आणि बघूया कशी होते एक्झाम. आय एम इन कॉलेज, लेट्स गो इन टू द लॅब. बघू आता आपलं कसं आता नर्वस थोडीशी. गाईज सो वेलकम टू डे 2 आणि आज आहे आमचं सेकंड प्रॅक्टिकल एक्झाम दॅट इज ऑफ DS. सो नाव आय एम प्रिपेरिंग फॉर इट. आता मी वायवासाठी प्रिपेअर करते आहे. काल केले मी थोडं प्रिपरेशन आणि काल मी असं शूट नाही केलं कारण मग घरी येऊन पूर्ण आय वॉज सो टायर्ड. कालच्याबद्दल सांगायचं गेलं तर काल आमचं DLC होतं. तर त्यामध्ये आम्हाला इम्प्लिमेंट करायचं होतं असं सर्किट किंवा एखादं डिझाईन करायचं होतं. तर आपण ते करतो आणि जे फॅकल्टी असतात ते कुठे हे करतात ते आपल्याला सांगतात की चेंज द म्हणजे इनपुट चेंज करा मग आम्हाला बल्ब लो करून दाखवा असं तसं. तर त्यामुळे थोडीशी आपली जर चुकामुक होते. पण अदरवाईज तुम्ही जर चांगलं इम्प्लिमेंट केलं असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स येईल. सगळे थोडंसं रिफ्रेश वाटण्यासाठी. आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कोणाला DS हा सब्जेक्ट आवडतो, कोणाला इझी जातो, कोणाला मीडियम किंवा कोणाला हार्ड. मला तर इझी मॉडरेट आहे. नाव आय एम रेडी फॉर कॉलेज आणि लेट्स गो. तर बघूया आपल्या DS एक्झाम कशी जाते कशी नाही. आय एम व्हेरी नर्वस की यार काल पण असंच थोडंसं म्हणजे ठीक होता, इतकं पण काय वाईट नव्हता. आज बघाय कसं होतं आणि सगळ्यांना इतकी असे प्रश्न विचारत आहे की ही कसं होईल रे तसं होईल. थोडीशी स्ट्रिक्ट वातावरण ठेवलं त्यांनी. बट लेट्स सी हाव इट गोज. आता निघूया आपण पटकन. सो गाईज नाव आर 2 प्रॅक्टिकल्स आर डन. DS पण झाला आज. इट वॉज गुड. म्हणजे DLCपेक्षा DS चांगलं होतं आणि दॅट्स हाऊ द प्रॅक्टिकल्स आर ओव्हर. म्हणजे एक बाकी अजून. तर बघूया तो मंडेला येतो कसा जातो. नाव लेट्स चेंज आर युनिफॉर्म. तर गाईज आता आमच्या फक्त 2 प्रॅक्टिकल एक्झाम झालेले. एक बाकी ती सांगितली मी OET. तर मग ह्या 2 झाल्या तर खूप असं मनाला असं शांती वाटते. आता DS आणि DLC 2 मेन कोर सब्जेक्ट्स होते. सो ते झालेले फायनल थोडंसं प्रेशर कमी झालेलं आहे. तर बघूया बाकीचे म्हणजे एक ती कशी जाते वगैरे. आणि त्यानंतर असेल आमची एंड सेम एक्झाम. सो आज आता थोडंसं चांगलं असं फ्री वाटते आणि संडे. सो नाव आय एम प्लॅनिंग टू गो समवेअर. सो लेट्स. तर गाईज हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या चॅनलवरती कशी व्लॉग्स बघायला आवडतील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.